विद्यार्थी मित्र हो, याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स शिकलो होतो सिमिलॅरिटी चॅप्टरमध्ये. आता या प्रॉपर्टीजवर आधारित एक्झरसाइज 1.1 आपल्याला टेक्स्टबुकमधला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे बेस ऑफ अ ट्रायंगल. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. आता बघा, हे जे दोन ट्रायंगल्स आपल्याला दिलेले आहेत, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिताना प्रॉब्लेम्स लिहायचे. इथे मी प्रॉब्लेम लिहित नाही, मी ते एक्झरसाइज 1.1 घेतो आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल जे आहे त्याचं सोल्युशन मला घ्यायचं आहे. आता जे दोन ट्रायंगल्स आपल्याला दिले याच्यापैकी फॉर ट्रायंगल 1 B1 याचा बेस B1 घेऊ आपण. बेस दिला आहे आपल्याला 9 आणि याची हाईट घेऊ आपण H1 जी दिली आहे आपल्याला 5. मग आपण लिहू अँड फॉर ट्रायंगल 2 B2 म्हणजे याचा बेस आपल्याला 10 दिलेला आहे आणि याची हाईट जी आहे H2 ती दिली आपल्याला 6. तुमच्या हे लक्षात लिहिल्यावर लक्षात येईल की असे ट्रायंगल्स आहे यांचे बेसिस आणि हाईट्स इक्वल नाही आहेत. मग यांच्या एरियांचा रेशो असतो यांच्या बेस आणि हाईट्सच्या प्रॉडक्टच्या रेशो एवढा. मी लिहिल हिअर एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इक्वल टू B1 इंटू H1 पहिल्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट अपॉन B2 इंटू H2. मी असं का घेतलं? दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो त्यांच्या बेस आणि हाईटच्या प्रॉडक्टच्या रेशो एवढा का घेतला त्याचं रिझन आपल्याला द्यावं लागेल. इथे मी रिझन देईन. सिन्स बेसेस अँड हाईट्स आर अनइक्वल. कारण यांचे बेसिस आणि हाईट्स ह्या अनइक्वल आहेत. मग इथे मी टाकेल आता व्हॅल्यूज 9 इंटू 5 अपॉन 10 इंटू 6. तर इथे 5ने मी 10ला 2चा भाग देतो आणि 9 आणि 6 या दोघांना मी 3ने भाग देतो. 6ला 2चा आणि 9ला 3चा इक्वल टू हा रेशो असेल 3/4. म्हणजे या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो आला 3/4. आता मी सेकंड एक्झाम्पलकडे येतो. सेकंड एक्झाम्पल आपण बघायचं आहे. सेकंड एक्झाम्पल आहे आपल्याला हे एक्झाम्पल तुम्ही लिहायचं आहे. आपल्याला असे दोन ट्रायंगल्स दिलेले. ही फिगर आहे. याच्यामध्ये एक ABC ट्रायंगल दिसतो आहे तुम्हाला आणि हा ADB खालचा ट्रायंगल दिसतो आहे. आणि इथे आपल्याला म्हटलेलं आहे BC इज परपेंडिक्युलर टू AB. हा जो BC आहे हा ABला परपेंडिक्युलर आहे आणि AD इज परपेंडिक्युलर टू AB. हा जो AD सेगमेंट दिसतो आहे हा ABला परपेंडिक्युलर आहे. आणि आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB विचारलेलं आहे. आणि आपल्याला दिलं आहे BC इक्वल टू 4 अँड AD इक्वल टू 8. या BCची लेंथ 4 आहे आणि ADची लेंथ आहे 8. आता हे एक्झाम्पल आपल्याला करायचं आहे. हे मी इथे सेकंड एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथे BC आपल्याला 4 दिलेली आहे आणि AD दिलेली आहे आपल्याला 8. आपल्याला विचारलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आता इथे बघा, हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ABC ट्रायंगलचा बेस मी AB घेणार आहे. मग या AB बेसवरची हाईट होईल BC आणि हा जो ADB ट्रायंगल आहे याचासुद्धा बेस मी AB घेणार आहे. म्हणजे हे जे दोन ट्रायंगल्स आहे ज्यांच्या एरियांचा रेशो आपल्याला विचारला यांचा बेस कॉमन आहे. कॉमन आहे म्हणजे सेम आहे. मग यांच्या एरियांचा रेशो होईल यांच्या हाईट्सच्या रेशो एवढा. मग ABC ट्रायंगलचा बेस जर मी AB घेतला तर हाईट असेल BC. ABवरचा
अपोजिट व्हर्टेक्समधून परपेंडिक्युलर, आणि ए डी बीचा बेस जर मी ए बी घेतला तर या ए बीवरची हाईट होईल ए डी. मग बेस कॉमन आहे म्हणजे एरियांचा रेशो असेल त्यांच्या हाईट्सच्या रेशो एवढा. मग मी इथे ही फिगर घेईल. तुम्हाला जर परीक्षेला हे एक्झाम्पल आलं तर तुम्हाला अशी फिगर काढावी लागेल आणि मग फिगर घेऊन त्याचं सोल्युशन तुम्हाला लिहावं लागेल. इथे मी लिहिलं तर इथे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इक्वल टू, तर ए बी सीचा बेस बी ए बी आणि ए डी बीचा बेससुद्धा ए बी. हे कॉमन बेसचे ट्रायंगल्स आहेत म्हणजे सेम बेस आहे म्हणजे एरियांचा रेशो असेल हाईट्सच्या रेशो एवढा. मग ए बी सी ट्रायंगलची ए बी बेसवरची हेड बी सी आहे अपॉन ए डी बी ट्रायंगलची ए बी बेसवरची हेड ए डी आहे. बी सी अपॉन ए डी. रिझन टाकावं लागेल मला. रिझन लिहिल ट्रायंगल्स विथ कॉमन बेस. रिझन टाकतो आहे की हे असे ट्रायंगल्स आहेत त्यांचा बेस जो आहे हा कॉमन आहे म्हणून त्यांच्या एरियांचा रेशो घेतला आपण त्यांच्या हाईट्सच्या रेशो एवढा. मग बी सी 4 आहे आणि ए डी आहे 8. 4ने 8ला भाग जाईल 2चा म्हणजे हा रेशो येईल 1/2 म्हणजे या दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो असेल 1/2. आता आपण थर्ड एक्झाम्पलकडे सरकू. इथे थर्ड एक्झाम्पल आहे. आपल्याला ही फिगर दिलेली आहे. इथे हा पी आर एस ट्रायंगल आहे, नंतर हा पी क्यू आर पण ट्रायंगल आहे. याच्यामध्ये आपण काय दिलं आहे ते बघू. इन ॲडजॉइनिंग फिगर सेक पी एस इज परपेंडिक्युलर टू आर क्यू. हा जो पी एस सेगमेंट आहे हा या आर क्यूला, आणि म्हणजे आर क्यूला म्हणजे हे एक्सटेंड केलेलं आहे, एक्सटेंडेड आर क्यूला हा पी एस जो आहे हा या आर क्यूला काय आहे परपेंडिक्युलर. नंतर हा क्यू टी सेगमेंट जो दिसतो आहे हा सेक पी आरला परपेंडिक्युलर आहे, इथे दिसतं आहे तुम्हाला. नंतर आपल्याला दिलेलं आहे आर क्यूची लेंथ 6, नंतर पी एसची लेंथ 6, नंतर पी आरची लेंथ 12 आणि आपल्याला काढायचं आहे क्यू टी. आता हे थोडं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे. इथे मी घेतो आहे, इथे थर्ड एक्झाम्पलचं सोल्युशन मी घेतो आहे. मी फिगर घेतली इथे आणि इथे घेतो आहे. आता इथे बघा हे वेगळं असं आहे की हा जो ट्रायंगल दिसतो आहे आपल्याला पी क्यू आर, सगळ्यांनी नीट पहा, पी क्यू आर. या पी क्यू आर ट्रायंगलचा बेस जर मी क्यू आर घेतला, पी क्यू आर ट्रायंगलचा बेस जर मी क्यू आर घेतला तर मग क्यू आरवर अपोजिट व्हर्टेक्समधून जो परपेंडिक्युलर असतो तो असतो, हा इथे परपेंडिक्युलर आहे. तर जर मी बेस क्यू आर घेतला तर या क्यू आरवर अपोजिट व्हर्टेक्स पीमधून जो परपेंडिक्युलर आहे पी एस, ही झाली या ट्रायंगलची पी क्यू आर ट्रायंगलची हाईट. ही कोणा बेसवरची? क्यू आर बेसवरची. जर मी पी क्यू आरचा बेस पी आर घेत असेल तर मग पी आरवर अपोजिट व्हर्टेक्स क्यूमधून जो परपेंडिक्युलर आहे क्यू टी, ती त्याची हाईट होईल. म्हणजे जर मी बेस क्यू आर घेतला तर हाईट असेल पी एस, आणि जर मी बेस पी आर घेतला तर हाईट असेल क्यू टी. आता पहा इथे मी हा जो ट्रायंगल आहे, मी काय करतो या एक्झाम्पलमध्ये, हिअर इथे मी लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. त्या एकच ट्रायंगल आहे, मग एकाच ट्रायंगलचा एरिया इक्वल असेल. मग पहिल्यांदा मी एक काम करतो, आता ट्रायंगलचा एरिया काढायचा फॉर्म्युला असतो हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता किंवा मग आता इथे एक काम करतो मी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरचा पहिल्यांदा फॉर्म्युला घेतो हाफ इंटू याचा बेस घेतो आहे मी क्यू आर इंटू हाईट होईल मग पी एस.
आता याच ट्रायंगलचा एरिया, आता मी पुन्हा फॉर्म्युला घेतो, हाफ इंटू, आता या पी क्यू आरचा बेस, पहिल्यांदा मी या पी क्यू आरचा बेस क्यू आर घेतला होता, मग क्यू आरवरची हाईट पी एस झाली. आता मी या पी क्यू आरचा बेस चेंज करतो, बेस मी आता पी आर घेतो, मग पी आरवरची हाईट होईल क्यू टी. इथे मी सिन्स याचं कारण लिहील, सिन्स एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. आता मी याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकतो, इथे हाफ इंटू क्यू आर किंवा आर क्यू, क्यू आर आणि आर क्यू एकच असतं, तर पुस्तकामध्ये आर क्यू म्हटलं आहे, आर क्यू 6. तर मी इथे आर क्यू म्हणजेच क्यू आर घेतो आहे 6. नंतर पी एसची लेंथ आपल्याला दिलेली आहे 6, हे घेतो 6 इक्वल टू हाफ इंटू, तर पी आर जो आहे, पी आरची लेंथ दिलेली आहे आपल्याला 12 आणि क्यू टीची लेंथ आपल्याला काढायची आहे, क्यू टी लिहितो. आता पहा इक्वल टू साईनच्या आजूबाजूला सेम नंबर सेम ऑपरेशनमध्ये असेल, सेम ऑपरेशन म्हणजे मल्टिप्लाइड और ॲडिशन और सबट्रॅक्शन और डिव्हिजन, तर तो कॅन्सल होत असतो. सेम नंबर सेम ऑपरेशन. इथे पहा इक्वल टू साईनच्या आजूबाजूला इंटू हाफ दिसते आपल्याला, मग सेम नंबर सेम ऑपरेशन तो मी कॅन्सल करतो. मग इथे 6 इंटू 6 होतील 36 इक्वल टू 12 इंटू क्यू टी. मग मी काय करतो इकडे, आता क्यू टी सोबत जो 12 आहे त्याला या साईडला घेतो, म्हणजे 36/12 इक्वल टू क्यू टी. मग या 12नी 36ला भाग जाईल 3चा, 3 इक्वल टू क्यू टी. मग त्याला मी दॅट इज करेल क्यू टी इक्वल टू 3 युनिट्स. ही झाली आपली क्यू टीची लेंथ. आता मी या 4th एक्झाम्पलकडे येतो. 4th एक्झाम्पल आपल्याला सांगते, इन द ॲडजॉइनिंग फिगर ए पी हा बी सीला परपेंडिक्युलर आहे. इथे परपेंडिक्युलरची साईन आपल्याला दिलं नाही, ते द्यावं लागेल. ए पी हा बी सीला परपेंडिक्युलर आहे. नंतर आपल्याला पुढे म्हटलेलं आहे ए डी इज पॅरलल टू बी सी, म्हणजे ए डी आणि बी सी पॅरलल आहेत. ए डी इज पॅरलल टू बी सी. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. हे बघा मी इथे हे घेतलेलं आहे फिगर, हे 4th एक्झाम्पल, हे त्याचं सोल्युशन मी फिगर काढलेली इथे. आता आपल्याला पाहिजे ए बी सीचा एरिया आणि बी सी डीचा एरिया. आता बघा तुम्हाला मी आत्ता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन ट्रायंगल्स जर सेम पॅरलल लाईन्सच्या मध्ये असतील तर त्यांची हाईट इक्वल असते. तर पहा इथे ए बी सी ट्रायंगल हा पॅरलल लाईन्स ए डी आणि बी सीच्या मध्ये आहे, बिटवीन पॅरलल लाईन्स ए डी अँड बी सी. हा जो सेकंड ट्रायंगल आहे बी सी डी, हा सुद्धा त्याच सेम पॅरलल लाईन्सच्या मध्ये आहे. म्हणजे हा ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल बी सी डी यांची हाईट इक्वल आहे. आणि मी ए बी सीचा बेस बी सी घेतो आणि बी सी डीचा बेससुद्धा बी सी घेतो, कारण या दोघांची जी हाईट आहे ही या बेसवरची बी सी बेसवरची दोघांची हाईट सेम आहे. इथे ए बी सीची हाईट ए पी आणि हा जो बी सी डी आहे याची हाईट ही अशी होईल. आता हे जे ए पी आहे आणि हे जे डिस्टन्स आहे हे सेम पॅरलल लाईन्समधलं डिस्टन्स आहे. दोन ट्रायंगल्स सेम पॅरलल लाईन्सच्या मध्ये असतील तर त्यांची हाईट इक्वल असते. मग ए बी सीची हाईट आणि बी सी डीची हाईट इक्वल आहे बिकॉज दे लाय बिटवीन सेम पॅरलल लाईन्स. आणि मग ए बी सीचा बेस जर मी बी सी घेतला तर बी सी डीचा बेससुद्धा मी बी सी घेतो. म्हणजे हे कसे ट्रायंगल्स झाले,
यांचा बेस जो आहे हा कॉमन आहे आणि यांची हाईट जी आहे ती इक्वल आहे. मग जेव्हा तुम्हाला हे पण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जर दोन ट्रायंगलचे बेसेस इक्वल असतील आणि हाईट्स इक्वल असतील तर मग त्यांचा एरिया इक्वल असतो. कारण दोन ट्रायंगलचा एरिया ट्रायंगलचा एरिया कोण ठरवत असतो? बेस आणि हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट हा ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला असतो. मग तुम्हाला 100ही ट्रायंगल्स दिले ते सगळ्यांचे बेसेस सारखे असतील आणि सगळ्यांच्या हाईट्स सारख्या असतील तर त्या सगळ्यांचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला सेम आहे, बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सगळ्यांचे बेसेस आणि हाईट इक्वल असतील तर सगळ्यांचे एरिया सेम झाले. मग इथे जे दोन ट्रायंगल्स आहेत ABC आणि BCD यांची सेम पॅरलल लाईन्सच्या मध्ये असल्यामुळे हाईट इक्वल आहे आणि बेस त्या दोघांचा कॉमन आहे. म्हणजे बेस इक्वल, हाईट पण इक्वल, म्हणजे एरिया इक्वल असतील. मग एरिया इक्वल आहेत म्हणून मग एरियांचा रेशो असेल 1:1. मग मी इथे सोल्युशन लिहीन की एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD. मग मला यांचं रिझन द्यावं लागेल. सिन्स, किंवा मी आता हे सिन्स लिहिल्यापेक्षा लिहीन ट्रायंगल्स विथ कॉमन बेस म्हणजे यांचा बेस कॉमन आहे अँड हाईट इक्वल आहे. बेस कॉमन आहे BC आणि हे दोन्ही ट्रायंगल्स सेम पॅरलल लाईन्सच्या मध्ये असल्यामुळे यांची हाईट इक्वल आहे. मग बेस सेम आहे, हाईट सेम आहे, म्हणजे दोघांचे एरियाज इक्वल आहेत. रिझन आहे ट्रायंगल्स विथ कॉमन बेस अँड इक्वल हाईट. मग देअरफोर जर दोन ट्रायंगलचा एरिया इक्वल आहे, मग एरिया इक्वल आहे म्हणजेच एरियांचा रेशो असेल 1:1. देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल. दोन ट्रायंगलचा एरिया जर इक्वल असेल तर मग या दोघांचा रेशो, एरिया इक्वल आहे म्हणजे याने याला भाग जाईल 1चा आणि या दोघांच्या एरियांचा रेशो असेल आपला 1:1. तसं तुम्ही आता हे पक्क लक्षात ठेवून द्या. बेस इक्वल असेल, बेसेस इक्वल असतील, हाईट्स इक्वल असतील तर मग ट्रायंगलचे एरियाज इक्वल असतात म्हणजेच त्यांच्या एरियांचा रेशो असतो 1:1. आता आपण लास्ट एक्झाम्पलकडे येऊ. एक्झरसाइज 1.1 मधल्या ही अशी फिगर आपल्याला दिली आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर PQ इज परपेंडिक्युलर टू BC. ही जी फिगर आहे याच्यामध्ये हा PQ जो आहे हा या BCला परपेंडिक्युलर आहे. नंतर AD इज परपेंडिक्युलर टू BC. हा AD सुद्धा या BCला परपेंडिक्युलर आहे. आणि देन फाइंड द फॉलोइंग रेशोज. हे 4 रेशोज आपल्याला काढायचे आहेत. आता ही फिगर घेतली आहे मी याच्यावर वहीवरती आणि मी सोल्युशन घेतो आहे. 5th प्रॉब्लेम सोल्युशन. तर पहिला रेशो मला काढायचा आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. मी इथे घेतो फर्स्ट रेशो सोल्युशनचं. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. फर्स्ट रेशो मी काढतो आहे. आता बघा इथे दोन ट्रायंगल्स आपण बघू. PQB. PQB ट्रायंगल आपल्या लक्षात घेतला आपण. नंतर दुसरा ट्रायंगल आहे आपला PBC ट्रायंगल PBC. आता बघा PQB आणि PBC मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की जर ट्रायंगल्स असे असतील, समजा हा A आहे, हा B आहे, हा C आहे आणि हा D आहे. मी आठवण करून देतो. मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स शिकवले होते मागे प्रॉपर्टीज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्सचे. इथे ABCचा बेस जर मी BD घेतला, ADCचा बेस जर मी
डी सी घेतला आणि ए बी सीचा बेस जर मी बी सी घेतला तर हे जे 3 ट्रायंगल्स आहेत त्या तिघांचाही बेस जो आहे हा सेम लाईनवर आहे आणि तिघांमध्ये बेस समोरचा व्हर्टेक्स सेम आहे. जसं ए बी डीमध्ये बेस बी डी समोरचा व्हर्टेक्स ए आहे, ए डी सीमध्ये बेस डी सी समोरचा व्हर्टेक्स ए आहे, ए बी सीमध्ये बेस बी सी समोरचा व्हर्टेक्स ए आहे. मग असे जर ट्रायंगल्स असतील ज्यांचे बेसेस सेम लाईनवर आहे आणि बेस समोरचा व्हर्टेक्स जर कॉमन असेल तर यांची हाईट इक्वल असते आणि यांच्या एरियांचा रेशो असतो यांच्या बेसेसच्या रेशोवर. आता इथे बघा, ह्या जो पी क्यू बी ट्रायंगल आहे याचा बेस बी क्यू आहे, राईट, आणि हाईट आहे याची पी क्यू. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तुमचा तो आहे पी बी सी, याचा बेस आहे बी सी आणि याची हाईट आहे पी क्यू. पी क्यू बी ट्रायंगलचा बेस बी क्यू घेतला तर हाईट पी क्यू होईल, बी क्यूवरचा परपेंडिक्युलर. आणि ए बी सी ट्रायंगलचा बेस जर बी सी घेतला तर हाईट होईल पी क्यू, बी सी बेसवरचा परपेंडिक्युलर. म्हणजे हे असे ट्रायंगल्स आहे, यांची हाईट जी आहे ती इक्वल आहे, म्हणजे यांच्या एरियांचा रेशो होईल यांच्या बेसेसच्या रेशो एवढा. पी क्यू बीचा बेस होईल बी क्यू अपॉन पी बी सीचा बेस होईल बी सी, बी क्यू अपॉन बी सी. मी रिझन लिहील की यांच्या एरियांचा रेशो मी बेसिसच्या रेशो एवढा का घेतला, कारण हे आहेत ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट, यांची हाईट जी आहे ती इक्वल आहे. मला रिझन लिहावं लागेल. आता सेकंड रेशो घ्यायचा आहे आपल्याला, तो रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. एरिया ऑफ ट्रायंगल पी बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आता हे दोन ट्रायंगल्स बघू आपण. पी बी सी ट्रायंगल, पी बी सी, बेस बी सी, हाईट पी क्यू होईल. नंतर दुसरं ट्रायंगल आहे ए बी सी, बेस बी सी, हाईट आहे ए डी. आता हे दोघांचाही बेस जो आहे हा कॉमन आहे, म्हणजे सेम आहे. मग बेस जर सेम असेल तर एरियांचा रेशो असतो हाईट्सच्या रेशो एवढा. मग पी बी सीच्या बेस बी सीवरची हाईट आहे पी क्यू आणि ए बी सीच्या बेस बी सीवरची हाईट आहे ए डी, म्हणजे पी क्यू अपॉन ए डी. रिझन लिहिल मी एरियांचा रेशो घेतला त्यांच्या हाईट्सच्या रेशो एवढा, कारण ह्या दोन ट्रायंगल्सचा बेस जो आहे हा कॉमन आहे, म्हणजे सेम आहे. मग मी इथे लिहिल रिझन का बरं मी एरियांचा रेशो यांच्या हाईट्सच्या रेशो एवढा घेतला, कारण हे आहेत ट्रायंगल्स ऑफ, किंवा विथ लिहिल मी इथे, विथ शब्द वापरेल, ट्रायंगल्स विथ कॉमन बेस. बेसचं नाव पण टाकून देईल कॉमन बेसचं बी सी. आता आपण थर्ड रेशो काढायचा आहे, तो आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. तर इथेच घेतो मी थर्ड रेशो. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. आता हे दोन ट्रायंगल्स बघायचे आपण पहिल्यांदा. बघा, ए बी सी ट्रायंगल, ए बी सी, आणि दुसरा ट्रायंगल आहे आपला ए डी सी. नीट पहा, ट्रायंगल ए बी सीचा बेस आहे बी सी, ट्रायंगल ए बी सीचा बेस बी सी, हाईट आहे ए डी, आणि ट्रायंगल ए डी सीचा बेस घेतो आहे मी डी सी, तर हाईट होईल ए डी. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल्स जे आहे यांची हाईट सेम आहे, म्हणजे इक्वल आहे, म्हणजे यांचा एरियांचा रेशो घेईल मी यांच्या बेसेसच्या रेशो एवढा. ए बी सीचा बेस घेईल मी बी सी अपॉन ए डी सीचा बेस घेईल मी डी सी, कारण या दोघांची हाईट इक्वल असल्यामुळे यांच्या एरियांचा रेशो घेतला मी बेसेसच्या रेशो एवढा. मग यांना मला रिझन द्यावं लागेल की हे आहेत ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. आणि लास्ट
रेशो घ्यायचा आहे आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. लास्ट रेशो घेतो आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. आता हे दोन ट्रायंगल्स आपण इथे बघू फिगरमध्ये. पहिला ट्रायंगल आहे आपला ADC. ADC बेस जर DC घेतला तर हाईट मग त्या बेसवरचा परपेंडिक्युलर म्हणजे AD होईल. आणि दुसरा ट्रायंगल आहे आपला PQC. हा ट्रायंगल PQC. आता पहा ADCचा बेस DC आहे, हाईट आहे AD, आणि PQCचा बेस आहे QC आणि हाईट आहे PQ. आता पहा ADCचा बेस DC आणि PQCचा बेस QC. बेसेस अनइक्वल आहेत. या ट्रायंगलचा पहिल्या ट्रायंगलचा DC बेस आहे, दुसऱ्या ट्रायंगलचा QC आहे. बेसेस अनइक्वल आहेत. मग इथे बेस DC वरची हाईट झाली AD आणि इथे बेस QC वरची हाईट झाली PQ. AD आणि PQ हाईट्स झाल्या, हाईट्स पण इक्वल नाही आहेत. मग बेसेस आणि हाईट्स इक्वल नसतील तर एरियांचा रेशो असतो बेस आणि हाईटच्या प्रॉडक्टच्या रेशो एवढा. मग मी इथे घेईल ADC ट्रायंगलचा बेस घेतो मी DC इंटू त्या बेसवरची हाईट होईल AD अपॉन PQCचा बेस घेतो मी QC इंटू त्या QC वरची हाईट होईल PQ. मग यांच्या किमती आपल्याला दिल्या नाही, त्याच्यामुळे हा रेशो असंच राहील. आणि मग मी इथे रिझन टाकावं लागेल मला. दोन ट्रायंगलच्या एरियांचा रेशो मी त्यांच्या बेस आणि हाईटच्या प्रॉडक्ट्सच्या रेशो एवढा घेतला, कारण हे आहेत ट्रायंगल्स विथ अनइक्वल बेसेस अँड हाईट्स. रिझन दिलं मी. हे ट्रायंगल्स जे आहेत हे कसे आहेत, विथ अनइक्वल बेसेस अँड हाईट्स, म्हणजे यांचे बेसेस आणि हाईट्स अनइक्वल आहे, म्हणून मग त्यांच्या एरियांचा रेशो घेतला आपण, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. तर अशा पद्धतीने हा एक्झरसाइज आपण इथे संपवतो आहे. आपण नेक्स्ट सेशनमध्ये या अशा प्रॉपर्टीज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्सच्या वर आधारित एक्झाम्पल्स जर प्रॉब्लेम सेटमध्ये असतील तर ते पण करायचे.